बीडच्या अंबाजोगाईत लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करणारा 26 वर्षीय तरुण तलाठी होता, अशी माहिती आता समोर आली आहे। ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली। मृत गणेशच्या आईच्या तक्रारीवरून त्याच्या पत्नीविरुद्ध अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पत्नीचे अनैतिक संबंध आणि तिने दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळूनच गणेशने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे। गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? पती पत्नी एकमेकांच्या हत्या का करतायत? बीडमधील प्रकरण काय आहे? पाहूयात या व्हिडिओतून। मृत गणेश कोळी हा एक अत्यंत हुशार आणि कष्टाळू तरुण होता। 2021 मध्ये तो SRPF पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता। मात्र त्याचं स्वप्न मोठं होतं। पोलीस दलात नोकरी करत असतानाच त्यानं तलाठी परीक्षेचा कसून अभ्यास केला आणि 2024 मध्ये त्याची चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती झाली। एकाच वेळी 2 सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्या गणेशचं सर्वत्र कौतुक होत होतं। या यशानंतर घरच्यांनी त्याचं लग्न करायचं ठरवलं। 13 मे रोजी बीड येथील एका तरुणीसोबत गणेशचा विवाह अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात पार पडला। गणेशची पत्नी अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे। मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही। गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर जेव्हा हे नवविवाहित जोडपं कुलदैवताच्या दर्शनासाठी गेलं होतं, तेव्हापासूनच पत्नीचं वागणं संशयास्पद वाटू लागलं होतं। ती सतत कुणाशी तरी लपून फोनवर बोलत असे। देवदर्शन आटोपून घरी परतल्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली। मात्र त्यानंतर पत्नीचं वागणं पूर्णपणे बदललं। तिनं स्पष्ट शब्दात सांगितलं की हे लग्न तिच्या मर्जीविरुद्ध झालंय। तिला गणेश सोबत संसार करायचा नाही असं म्हणून ती अंबाजोगाई येथे निघून गेली। पत्नी अंबाजोगाईला गेल्यानंतर 24 मे रोजी गणेश तिला भेटण्यासाठी मोरेवाडी येथील तिच्या खोलीवर आला होता। तिथं काय घडलं याचा खुलासा 25 मे रोजी झाला। 25 मे रोजी गणेशनं आपल्या बहिणीला फोन केला आणि फोनवर रडत रडत एक धक्कादायक माहिती दिली। पत्नीचे दुसऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत। तिनं आपल्या डायरीमध्ये या प्रेमसंबंधांबद्दल सविस्तर लिहून ठेवलंय, जे मी स्वतः वाचलंय। या डायरीवरून आणि अनैतिक संबंधांवरून त्या दोघांमध्ये खोलीत प्रचंड वाद झाला होता। या फोन कॉल नंतर काही वेळातच गणेशनं पत्नी राहत असलेल्या त्याच खोलीत गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली। गणेशनं आत्महत्या केल्याची बातमी जेव्हा नातेवाईकांना मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। अवघ्या 12 दिवसांपूर्वी ज्या घरात सनई चौघडे वाजले होते, त्याच घरातून गणेशची अंत्ययात्रा निघाली। या दुर्दैवी घटनेमुळे कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। आता या प्रकरणी मृत गणेशच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे आणि तिनं केलेल्या मानसिक छळामुळे एका तरुण अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याचं फिर्यादीत म्हटलं गेलंय। या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस आता त्या कथित डायरीचा शोध घेत आहेत। पत्नीचे अनैतिक संबंध आणि या आत्महत्येमागचं संपूर्ण सत्य शोधण्यासाठी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।